नमस्कार. आपले धुळे न्यूज आपले स्वागत करीत आहे. धुळे तालुक्यातील निमगुळ येथील शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन केली आत्महत्या. धुळे तालुक्यातील निमगुळ येथील शेतकऱ्याने दिनांक 24/3/2017 रोजी शुक्रवारी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. कर्जबाजारीपणामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. महादू त्र्यंबक पाटील वय 54 असे संबंधित शेतकऱ्याचे नाव आहे. पाटील यांच्यावर देना बँकेचे 3 लाख रुपये कर्ज असल्याने शेतीतून कुठलेच उत्पन्न मिळत नसल्याने त्यांना कर्जफेड करता येत नव्हती, म्हणून त्यांनी वैतागून आत्महत्या केली असे संबंधितांकडून सांगण्यात आले. आज सकाळी घरात कपाशीवर मारण्याचे विषारी औषध प्राशन करून घेतलं. जेव्हा आमच्या लक्षात आलं की त्यांना वॉमिटिंग वगैरे व्हायला की यांनी काहीतरी घेतलं आणि विचारलं. तात्काळ फक्त 1-2 शब्द बोलले तो की मी जीवन संपतो, मी कर्ज माझ्या बापाकडनं फेडलं जाणार नाही. संपलं. तेवढं बोलल्यानंतर त्यांना उलट्या वगैरे व्हायला आम्ही तात्काळ मग इकडे धावपळ केलं. गावातले ॲम्ब्युलन्स शासकीय दवाखान्याची आमची ॲम्ब्युलन्स इथली मागवली, ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं, तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलं. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु त्या डॉक्टरांनासुद्धा काही यश आलेलं नाही. त्यांच्या पश्चात 4 मुली, 1 मुलगा, त्यांची मिसेस, 1 भाऊ, भाऊजाई, त्यांचा परिवार, असा मोठा परिवार होता. घरात ते वरिष्ठ होते. सर्व घराची जबाबदारी त्यांच्यावरच होती आणि त्यांना स्वतःचं घर नव्हतं. बेघरात ते वास्तव्य करत होते. खूप मेहनती होते, खूप काबाड कष्ट करत होते. पण वर्षानुवर्षे मागच्या गेल्या 2 वर्षात खूप त्यांना अपयश आलं शेतीच्या बाबतीत. शेतीच्या त्या नापिकीमुळेच त्यांनी नॅशनल बँकेचे ते कर्ज हप्ते फेडू शकले नाहीत. बँकेच्या वेळोवेळी ज्या येणाऱ्या नोटिसा होत्या ते त्यांना असह्य होत होत्या, म्हणून त्यांना ते गावात वगैरे की माझी सर्विसचं पद गेली हे गेलं माझं, असं ते वेळोवेळी त्यांचं राहायचं. पण आम्ही वेळेवर समजूत काढायचं, पण काही नाही. शेवटी त्यांना जे करायचं त्यांनी तेच केलं. त्या कर्जाच्या की माझ्याकडून हे असह्य होतं, मी आज माझं जीवन संपवतो असं शेवटच्या क्षणीसुद्धा हॉस्पिटलमध्ये 1 का 2 शब्द त्यांचे निघाले, तेवढेच आम्हाला ऐकायला. कपाशीवरचे औषधं प्राशन करून घेतलं त्यांनी. जसं लक्षात आलं तसं तात्काळ आम्ही आमच्या गावातलं जे शासकीय हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स आहे तात्काळ आम्ही सिव्हिलमध्ये दाखल केलं. आल्यामुळे त्याला सतत मनावर पश्चाताप करायचा. नॅशनल बँकेचं कर्ज, त्याच्यावर 2-3 बँकेचे कर्ज असून त्याच्या मनावर कायम तो असा पश्चाताप केला त्याने की आता शेवटी माझं कर्ज फिटत नाही, त्याच्यामुळे काय करायचं. बऱ्याच वेळा त्याने विचार करून सोडलं, पण शेवटी जे करायचं ते करून घेतलं. शेवटी त्याने आत्महत्या केली कर्जाबद्दल आणि शेवटी गावाच्या लोकांनी त्याला उचलून ॲम्ब्युलन्समध्ये टाकून इथे सिव्हिलमध्ये आणलं आणि सिव्हिलमध्ये आणून त्याची जीवनयात्रा संपवली. मी भास्कर जालम पाटील निमगुळ. हे जे महादू त्र्यंबक चव्हाण हा खूप कष्टकरी माणूस होता. लहानपणापासून त्याने खूप कष्ट केले. कष्ट करता करता त्याला 4 मुली झाल्या. 4 मुलींचे लग्न करता करता तो हैराण झाला.